सर्वेभ्यः नमो नमः सुसायं च। ह्यः पर्यन्तं नव्यन्यायमते उक्तानां पदार्थानाम् अध्ययनमेव कृतवन्तः। अद्य अन्येषु दार्शनिक मतेषु विचारधारासु पदार्थाः कति केचते इति सर्वं पठामः। न्यायसूत्राणि 5 अध्यायेषु विभक्ताः। एवं च प्रति अध्याये 2 आह्निकद्वयं वर्तते। येषु 16 पदार्थानाम् उद्देश्यः अर्थात् नामकथनं, लक्षणम् अर्थात् परिभाषा एवं परीक्षणं च क्रियते स्म। 16 पदार्थानां नामानि इमानि सन्ति। नैयायिकानां मते प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्डा, हेत्वाभास, छल, जाति, निग्रह स्थानानि। एतेषां पदार्थानाम् उपयोगः वादी प्रतिवादी द्वारा सिद्धान्तनिर्णयाय क्रियते। प्रमाणानि आश्रित्य प्रमेयाणां विचारणं, प्रमाणानां च सविस्तरम् उपपादनं न्यायदर्शनस्य प्रधानम् उद्देश्यमस्ति। अन्त्यं च तदीयं ध्येयं तदेव यदस्ति दर्शनान्तराणां। संशयप्रयोजन दृष्टान्त सिद्धान्त अवयव तर्क निर्णय वादजल्प वितण्डा हेत्वाभास छल जाति निग्रहाः इत्येतानि सन्ति अन्यानि तत्त्वानि। द्रव्यगुणकर्म सामान्यविशेष समवायाः अभावाश्च 7 प्रमेयेषु अन्तर्भवन्ति। तत्र नैयायिकानां मते 16 पदार्थाः, सांख्यमते 25 तत्त्वानि सन्ति, योगदर्शने 26 तत्त्वानि सन्ति, वैशेषिकानां मते 7 पदार्थाः। वैशेषिकानाम् इत्युक्ते कणादस्य मते 6 पदार्थाः, 6 भावपदार्थाः। नव्यन्यायरीत्या एव 7 पदार्थाः अभावस्य अपि योजनम् अभवत्। मीमांसादर्शने प्राभाकराणां मते 5 पदार्थाः सन्ति। द्रव्य गुण कर्म सामान्य शक्ति चेति। तत्र भाट्टमीमांसकानां मते 8 पदार्थाः सन्ति। द्रव्य गुण कर्म सामान्य समवाय शक्ति संख्या सादृश्यश्चेति। माध्वाचार्यस्य मते द्वैत मते 10 पदार्थाः सन्ति। द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष विशिष्ट अंशि सादृश्य शक्ति अभावाश्च। अनन्तरम् आगम सिद्धान्तस्य अनुसारेण 36 तत्त्वानि सन्ति। रामानुजादिवैष्णवानां मते पदार्थत्रयं वर्तते। पाशुपतदर्शने 5 पदार्थाः सन्ति। कार्य कारण योग विधि दुःखान्तश्चेति। शैवमते अपि पदार्थत्रयं वर्तते। पति पशु पाशश्चेति। पुनः
प्रामाण्यवादं विषये वदामश्चेत् यथार्थानुभवः प्रमा तत्साधनं च प्रमाणम्। न्यायस्य तत्त्वविचारः हि प्रमाणविचारम् अधितिष्ठति। इमानि प्रमाणानि चत्वारि सन्ति: प्रत्यक्षम्, अनुमानम्, उपमानं, शब्दः चेति। यथा दीपस्य प्रकाशः स्वसन्निधौ स्थितं पदार्थं प्रकाशयति, तथैव ज्ञानम् अर्थात् बुद्धिः सर्वानपि अर्थान् अभिव्यनक्ति। ज्ञानाधिष्ठानम् आत्मा भवति, अत एव सः प्रकाशः उत ज्ञानम् आत्माश्रयः इत्युक्तम्। उक्तं च अज्ञानान्धकारतिरस्कारकारकसकलपदार्थस्य अर्थप्रकाशकः प्रदीपः इव देदीप्यमानः आत्माश्रयः यः प्रकाशः सा बुद्धिः। न्यायदर्शने प्रत्यक्षं बहुधा विचारितम्। इन्द्रियसाहाय्यम् अन्तरेणापि प्रत्यक्षं भवितुं शक्नोति। तर्कभाषायां प्राह साक्षात्कारि प्रमाकरणं प्रत्यक्षम्। अन्यत्र इन्द्रियार्थसन्निकर्षजन्यं ज्ञानं प्रत्यक्षम् इत्युक्तम्। प्रत्यक्षं साधारण्येन द्विविधं: निर्विकल्पकं सविकल्पकं च। येन कस्यापि वस्तुनः ज्ञानमात्रं जायते न च तन्नामजात्यादेः ज्ञानं भवति, तदस्ति निर्विकल्पकं ज्ञानम्। येन च वस्तुनः नामजात्यादेः अभिज्ञानं भवति, तदस्ति सविकल्पकं ज्ञानम्। स्मृतिभिन्नं ज्ञानम् अनुभवः। ज्ञानं प्रमा अप्रमाभेदेन द्विविधम्: यथार्थज्ञानं प्रमा, अयथार्थज्ञानम् अप्रमा इत्युच्यते। अप्रमापि चतुर्था: स्मृति संशय विपर्यय तर्कविधया। तथा हि ज्ञानविषयं ज्ञानं स्मृतिः, अनिश्चयात्मकत्वं संशयः, विपर्ययः मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रदिष्टम्। अविज्ञाततत्त्वे अर्थे कारणोपपत्तिः तत्त्वज्ञानार्थम् ऊहः तर्कः इति कथ्यते। न्यायसूत्रे प्रमेयस्य 12 विधत्वं दर्शितं। तदित्थम्: आत्मा, शरीरम्, इन्द्रियम्, अर्थः, बुद्धिः, मनः, प्रवृत्तिः, दोषः, पुनर्जन्म, फलं, दुःखम्, अपवर्गश्चेति। तत्र नैयायिकानां प्रमाणचतुष्टयं प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्दाः। सांख्यानां प्रमाणत्रयं प्रत्यक्ष, अनुमान, शब्दाश्च। योगदर्शनेऽपि प्रमाणत्रयं प्रत्यक्ष, अनुमान, आगमः। वैशेषिकानां प्रमाणद्वयमेव अस्ति, प्रत्यक्षम् अनुमानं च। मीमांसकानां तत्र प्राभाकरमते प्रमाणपञ्चकं प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्तयः। अद्वैतवेदान्तदर्शने भाट्टमीमांसादर्शने च 6 प्रमाणानि सन्ति: प्रत्यक्षम्, अनुमानम्, उपमानं, शब्दः, अर्थापत्तिः, अनुपलब्धिः एव अभावः। चार्वाकदर्शने प्रत्यक्षमेव प्रमाणम्। जैनदर्शने प्रत्यक्षत्रयम् अङ्गीकरोति: प्रत्यक्षम्, अनुमानम्, आगमः। बौद्धदर्शनेऽपि प्रत्यक्षत्रयम् अङ्गीकरोति: प्रमाणत्रयम् अङ्गीकरोति: प्रत्यक्षम्, अनुमानम्, आगमश्च। पुनः पौराणिकानां मते 8 प्रमाणानि सन्ति: प्रत्यक्षम्,
അനുമാനം ഉപമാനം ശബ്ദഃ അർത്ഥാപത്തിഃ അനുപലബ്ധിഃ സംഭാവന ഐതിഹ്യം ചേതി. താന്ത്രികാനാം മതേ നവദർശനാനി സന്തി. പ്രത്യക്ഷം അനുമാനം ഉപമാനം ശബ്ദഃ അർത്ഥാപത്തിഃ അനുപലബ്ധിഃ സംഭാവന ഐതിഹ്യം ചേഷ്ടാ ചേതി. സാഹിത്യദർശനെ നവപ്രമാണാനി സന്തി. പ്രത്യക്ഷം അനുമാനം ഉപമാനം ശബ്ദഃ അർത്ഥാപത്തിഃ അനുപലബ്ധിഃ സംഭാവന ഐതിഹ്യം ചേഷ്ടാ ചേതി. മാധ്വദർശനെ പ്രമാണത്രയമേവ അസ്തി. പ്രത്യക്ഷം അനുമാനം ശബ്ദഃ ച. രാമാനുജാദി വൈഷ്ണവാനാം മതേപി പ്രമാണത്രയമേവ അസ്തി. പ്രത്യക്ഷം അനുമാനം ശബ്ദഃ ച. പുനഃ ശാബ്ദബോധപ്രക്രിയ. ന്യായദർശനാഭിമതേഷു പ്രമാണേഷു ശബ്ദഃ ഹി അന്ത്യം പ്രമാണം. ന്യായസൂത്രേ അഭിഹിതം ആപ്തോപദേശഃ ശബ്ദഃ. വസ്തുനഃ യഥാർത്ഥരൂപവേത്ത ആപ്തഃ ഇതി കഥ്യത്തെ. ലൗകികവൈദികത്വേന ശബ്ദഃ ദ്വിവിധഃ. ലൗകികാനാം ആപ്തപുരുഷാണാം വാക്യം ലൗകികശബ്ദഃ കിഞ്ച ശ്രൗതം വാക്യം വൈദികശബ്ദഃ ഇതി കഥ്യത്തെ. വാക്യം പദസമൂഹഃ ഭവതി. പദം സ്വബോധായ ശക്ത്യപേക്ഷി. ന്യായവിദഃ ശക്തിം ദ്വിധാ മന്യന്തെ. തേജസ്ഥഃ അഭിധാ ലക്ഷണാ ച. സങ്കേതഗ്രഹമധികൃത്യ ദാർശനികേഷു മതഭേദഃ ദൃശ്യത്തെ. പ്രാഞ്ചഃ നൈയായികാഃ ഈശ്വരേ ച ഇദം പദം ഇമമർത്ഥം ബോധയേത് സങ്കേതത്വേന അഭ്യുപഗച്ഛന്തി. നവ്യാഃ പുരുഷസ്യ അപി ഇച്ഛാം സങ്കേതത്വേന അംഗീകുർവന്തി. വസ്തുതസ്തു ന്യായഃ ജാതിവ്യക്ത്യാകൃതീഃ തിസ്രഃ അപി ഏതാഃ സങ്കേതത്വേന സ്വീകുർവാണഃ. വാക്യാർത്ഥബോധായ ആകാംക്ഷ യോഗ്യതാ സത്തേരപേക്ഷത്തെ. ആകാംക്ഷ യോഗ്യത ആസക്തിഃ അപേക്ഷത്തെ. പദവിശേഷോപസ്ഥിതേന പദാർത്ഥേ സത്പദാന്തരോപസ്ഥിതസ്യ പദാർത്ഥസ്യ യഃ സംബന്ധഃ തസ്യ ജ്ഞാനം ശാബ്ദബോധഃ. ശാബ്ദബോധേ പദജ്ഞാനം പദജ്ഞാനജന്യപദാർത്ഥസ്മരണം. പദപദാർത്ഥയോഃ സംബന്ധജ്ഞാനാത്മകം വൃത്തിജ്ഞാനം. ആസക്തിഃ യോഗ്യത ആകാംക്ഷ താത്പര്യം ഇത്യേതാനി കാരണാനി. തേഷാം മധ്യേ പദജ്ഞാനം ശാബ്ദബോധേ കരണം. കരണം തു വ്യാപാരവത്. വ്യാപാരഃ ച അസ്മിൻ ശാബ്ദബോധേ പദജ്ഞാനജന്യപദാർത്ഥസ്മരണം. പദജ്ഞാനജന്യപദാർത്ഥോപസ്ഥിതൗ ച വൃത്യാ. വൃത്തിജ്ഞാനേന വാ പദജന്യത്വം ബോധ്യം. വൃത്തിഃ ച ശക്തിലക്ഷണാന്യതരസംബന്ധഃ. അത്ര അസ്മാത് പദാത് അയമർത്ഥഃ ബോധവ്യഃ ഇതി. അന്വയബോധികാ ശക്തിഃ പദേ ഏവ വർത്തതേ. നൈയായികമതേ പദേന പദജ്ഞാനേന വാ ശുദ്ധാഃ പദാർത്ഥാഃ ഉപസ്ഥാപ്യന്തെ. തദനന്തരം ആകാംക്ഷാദിബലാത് വാക്യാർത്ഥബോധഃ ഭവിഷ്യതി. एवं नैयायिक मते सर्वेषां मते प्रमाणविचारः पदार्थविमर्शः सर्वं समाप्तं. श्वः ज्योतिषशास्त्रे एकं भागं त्यक्तवती पूर्वं दशमभावविचारः. तद्विषये पठामः. धन्यवादः.